नमस्कार मंडळी. मी राजेश साबळे ओतूरकर, उल्हासनगर, ठाणे येथून शाही प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक 2026साठी माझी कविता आपल्यासाठी. कवितेचं शीर्षक आहे संविधान मूलभूत प्रश्न. ऐका तर. स्वातंत्र्य बंधू समता मूलभूत प्रश्न होता. स्वातंत्र्य बंधू समता मूलभूत प्रश्न होता. या न्यायासाठी भीमाने संविधान लिहिले आता. या न्यायासाठी भीमाने संविधान लिहिले आता. सुशिक्षित अडाणी हे देशवासी होते काही. सुशिक्षित अडाणी हे देशवासी होते काही. शिकून मोठे झाले साक्षरता प्रसाराने बाई. शिकून मोठे झाले साक्षरता प्रसाराने बाई. लहान मोठान कोणी सारेच एक आता. लहान मोठान कोणी सारेच एक आता. आम्हीच जपतो येथे स्वातंत्र्य बंधू समता. आम्ही जपतो येथे स्वातंत्र्य बंधू समता. स्वातंत्र्य बंधू समता मूलभूत प्रश्न होता. या न्यायासाठी भीमाने संविधान लिहिले आता. जात पात धर्म येथे प्रांतवार भाषा आहे. जात पात धर्म येथे प्रांतवार भाषा आहे. पत्रिकेसोबत भाषण स्वातंत्र्य आहे. पत्रकारितेसोबत भाषण स्वातंत्र्य आहे. एकजूट भारताची एक वज्रमूठ होता. एकजूट भारताची एक वज्रमूठ होता. कल्याण मानवाचे संविधानात आहे. कल्याण मानवाचे संविधानात आहे. स्वातंत्र्य बंधू समता मूलभूत प्रश्न होता. या न्यायासाठी भीमाने संविधान लिहिले आता. न्यायसंस्था ही आमची आहे लोकहितवादी. न्यायसंस्था ही आमची आहे लोकहितवादी. अन्यायाविरुद्ध येथे न बोलण्यास बंदी. अन्यायाविरुद्ध येथे न बोलण्यास बंदी. आम्ही जपतो येथे रे विविधतेत एकता. आम्ही जपतो येथे विविधतेत एकता. देशप्रेमासोबत वाहे समतेचे वारे आता. देशप्रेमासोबत वाहे समतेचे वारे आता. स्वातंत्र्य बंधू समता मूलभूत प्रश्न होता. या न्यायासाठी भीमाने संविधान लिहिले आता. या न्यायासाठी भीमाने संविधान लिहिले आता. जनतेने जनतेचे करावे संगोपन. जनतेने जनतेचे करावे संगोपन. जात धर्म पंथ येथे जपते संविधान. जात धर्म पंथ येथे जपते संविधान. संविधानाहून मोठा कोणीच नाही आता. संविधानाहून मोठा कोणीच नाही आता. म्हणून वाटतो आम्हा देशाभिमान मोठा. म्हणून वाटतो आम्हा देशाभिमान मोठा. स्वातंत्र्य बंधू समता मूलभूत प्रश्न होता. या न्यायासाठी भीमाने संविधान लिहिले आता.